मॉर्निंग हाऊस ऑफ एसेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे पौष महिन्यातला लास्टचा रविवार, पौष रविवार, आणि त्याची मी पूजा करते आहे. सकाळी फ्रेश तयार झाली, आंघोळ वगैरे केली, मस्त केस वगैरे धुवून घेतलेत आणि आता मी पूजेची तयारी करते. तर मी तुम्हाला पूजा दाखवते. इकडे छान अशी पूजा करून घेतली मी अगोदर. पौष रविवार हा सूर्यनारायणासाठी केला जातो आणि उपवाससुद्धा सूर्यनारायणासाठी सुद्धा केला जातो. आणि या रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत असेही म्हणतात. आदित्य राणूबाईची कहाणी ऐकल्याने आशीर्वाद मिळतो व पुण्यही मिळते. या दिवशी सूर्योदय होण्याआधी केस विंचरतात, नंतर विंचरायची केस नसतात. पाठावर सूर्यनारायणाची आकृती काढायची आणि त्याच्या बाजूला 2 आदित्य राणूबाईची आकृतीसुद्धा रेखाटून घ्यायची आहे. हळदी कुंकू फुलं सर्व वाहून पूजा करून घ्यायची आणि मग आरती वगैरे करून घ्यायची. नैवेद्यामध्ये तिळगुळ ठेवायचा. आणि अशा प्रकारे मी माझी पूजा मांडून घेतली आहे. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे कारण आज माझा रविवारचा उपवास आहे आणि मी त्यांच्यासाठी पोहे करून दिले, पोह्यांचा नाश्ता. मला माहिती आहे का की आज दिवसभरात केस विंचरायचे नसतात. दिवस उगवण्याच्या आतच केस विंचरायचे असतात, नाहीतर दिवसभरी केस विंचरायला जमत नाही. आणि आज आदित्य राणूबाईची कहाणी वाचतात पूजा करते वेळेस लगेच. आणि आता मी स्वयंपाकाला लागते. तर बघू आजचा मेन्यू काय आहे. तर आज संडे निमित्त हे हेअर कटिंग आणि बियर्ड कटिंगला गेले होते आणि छानपैकी कटिंग करून आलेत. कसा वाटतोय आमच्या ह्यांचा लुक? माझा हेअर कट कसा वाटायला नक्की सांगा. बरेच वाढले होते केस होते. आपला केजीएफ लुक आपला होणार आहे काही दिवसांमध्ये. जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तूप बनवायला घेतले, तर मी आज तूप बनवते. तर इकडे माझी भाजी तयार आहे वांग्याची. की ही केळी जी आहे ती माझ्या जावेच्या माहेरवरनं आणली आहे त्यांनी. छान आहे केळी, पिकायला ठेवली होती, पिकली ही केळी आता. ही म्हणजे मेथी दाखवायची राहिली. किती छान आणि अशी कवळी मेथी आहे. ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. जे की जसं की मी सांगितलं की काल आमच्या घरनं आले आहे हा भाजीपाला, पूर्ण ऑर्गॅनिक आहे. काहीच म्हणजे यासाठी वापरलं नाही आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. आणि सोबतच ही कोथिंबीरसुद्धा अशी छान कवळी कवळी कोथिंबीर. खूप छान भाजीपाला आहे, मस्त असा. एवढंसं लोणी निघाले, पातेलं भरून लोणी निघालं आहे. आता हे मी तूप कडवायला ठेवते. शेवयाची खीर बनवली आहे आज पुण्यामध्ये, कारण माझा उपवास आहे. चपाती झाली, भात झाला, भाजी झाली आहे, शेवयाची खीर आहे. इकडे मी लोणी कडवायला ठेवलंय आणि मला आता ह्याचा ठेचा बनवायचा आहे खायला. हे जी लोणी काढलं आहे मी ते पुढच्या दुधापासून बनवलं आहे. एवढं पातेलं भरून 15 दिवसात साधारणतः एवढी जमते आणि त्याची एवढी लोणी निघते. बघा आता हे छान कडायला ठेवलं आहे मी, कडवायला सॉरी. तर मित्रांनो, सानूचं बोलणं होऊन 2-3 दिवस झालेले आहेत, पण मला जरासुद्धा वेळ भेटलेला नाही की हे डेकोरेशन पूर्ण काढावं याचं. तर आज फायनल तो दिवस आलेला आहे, कारण आज आहे रविवार. रविवारी असतो मी एकदम निवांत. तर आज हे डेकोरेशन मी काढून टाकणार आहे. तर मित्रांनो, टाईम झाला आहे दुपारचा आणि वेळ झाली आहे जेवणाची. तर श्रद्धाने हे छान असं जेवण बनवलं आहे, ज्याच्यामध्ये भेंडी आहे, ठेचा बनवला आहे, भात आहे, चपाती, ही छान अशी वांग्याची भाजी जी किचन गार्डनमधून आलेली आहे माझ्या होमटाऊनवरून, आणि ही आपली छान अशी शेवयाची खीर. तर आम्ही दोघं जेवढं जमेल तेवढं सोबत जेवण्याचा प्रयत्न करतो. सानूमुळे कधी ते पॉसिबल होत नाही, कारण एक तर सानूला कुणीतरी घ्यावं लागतं मग जेवता येतं. तर आम्ही जेवताना सानू अशी बसलेली असते श्रद्धाजवळ. सानू
अशी बसते आमची छान सानू, खेळत बसते एकटी. सानूसाठी उडीद डाळची प्युरी बनवली आहे थोडंसं, कारण तिच्या मेन्यू चार्टमध्ये डॉक्टरनी सांगितलं होतं. आता मीही तिला खाऊ घालते. बघते आता हिला ही प्युरी आवडती का नाही. 3 दिवस देऊन बघते हिला सूट होतंय नाही होतंय. खात तर आहे आवडीने, म्हणजे आवडले तिला. आहा आवडलंय, माझ्या सानूला आवडलं. छान आहे का पिल्लू? ते नको तोंडात घालू बाळा. आहा गरम गरम. साक्षी पण आली आहे, जस्ट जेवण करते ती आता. मी इकडे सगळं आवरून घेतलं आहे. किचन ओटा, भांडे वगैरे सर्व क्लीन केलं आहे. आणि आता राहिलेलं तूप इकडं कढायला ठेवलं आहे मी. इकडे माझं तूपही तयार झालं आहे. ते मध्ये चमचा यामुळे टाकला आहे की ते तूप म्हणजे वरी येऊ नये त्याचा फेस आणि खाली सांडू नये पातेल्याच्या बाहेर. त्यामुळे मी त्यात खाली बुडाला चमचा टाकला आहे. तर इकडे माझं तूप तयार आहे. आता मी ह्याला एका भरणीमध्ये गाळून घेते. आता वाजलेत 5 आणि मी ह्यांच्यासाठी चहा बनवलाय मस्त गरमागरम. घ्या हो चहा. श्रद्धा चहा. तर आत्ता वाजले 6 आणि आमच्या सोसायटीमध्ये हनुमानाचं मंदिर आहे, तर आम्ही तिथे जातोय. सानू तिला टोपी घालायला अजिबात नाही आवडत, तरी आम्ही बळजबरी तिला घातली टोपी. आम्ही आलोय खाली सोसायटीच्या, तर दर्शन वगैरे घेतो. मी पहिल्यांदाच या मंदिरात आली आहे. आल्यापासून काही मंदिरात जाणं झालं नाही मला. दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढंपर्यंत फिरत फिरत गेलो आणि तेवढ्यात सानू रडायली. मग आम्ही वापस घराकडे निघालो. ती बघा कशी बसली आहे छानशी. तिला आम्ही टोपी घातली होती, पण ती तिला घालायची नव्हती, काढून टाकली. आणि थोडीशी थंड हवा चालत होती म्हणून मी तिच्या डोक्यावरती माझी ओढणी टाकली. तर आमच्या सानूला आज 7 महिने कंप्लीट झालेत. आणि हे महिने इतके पटपट गेलेत ना, ती 7 महिन्याची कधी झाली आहे मला कळलं सुद्धा नाही. म्हणजे खूपच पटपट ती मोठी होतीये. इकडे मी सानूसाठी रात्रीचं डिनर बनवलंय. इंद्रायणी राईस आणि मूग दालाची प्युरी केली आहे आणि मी तिला हे रात्री आता खाऊ घालते. तर आज दिवसाचा एंड इथेच करते सानूच्या बोलण्याने. आणि व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.